आता क्लिअर दिसते? बरं, डायग्राम क्लिअर दिसते का आता की नाही? मॅम त्याच्यातले वर्ड्स नीट दिसत नाही फक्त. एक मिनिट हा. आता बघा बरं, ट्राय करा. दिसतंय मॅम, दिसतंय. दिसतंय मॅम. ओके. सो नेक्स्ट जो टॉपिक आहे लाईट इमिटिंग डायोड. हा, लाईट इमिटिंग डायोड सगळ्यांनाच माहिती, म्हणजे खूप नोन आहे. आपण घरी पण एलईडी ची लाइटिंग बघतो, सगळं बघतो. सो एलईडी मध्ये काय असतं, मटेरियल कुठलं असतं की ज्याने पीएन जंक्शन डायोड किंवा झिनर डायोड इमिट नाही करत लाईट, पण लाईट हा पण डायोड आहे, ते पण डायोड आहे. स्टील एलईडीच फक्त लाईट इमिट करतो आणि बाकीचे डायोड लाईट इमिट करत नाही. त्याला रिझन असं आहे, त्याच्यामध्ये जे मटेरियल्स आहे ते अदर दॅन सिलिकॉन आणि जर्मेनियम आपण यूज करतो. सिलिकॉन आणि जर्मेनियम सोडून कुठले मटेरियल्स आहे ते जनरली आपण यूज करतो, गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम फॉस्फाइड लाईकवाईज. ठीक आहे. सो हे वेगळे वेगळे, मग ग्रीन, येलो, रेड या कलर्स मध्ये तुम्हाला एलईडीज अवेलेबल असतात. आत्ताचे जे आहेत व्हाईट एलईडी पण आहेत, पॉवर एलईडी पण आहेत. ठीक आहे. सो ते तुम्ही ऑब्झर्व केलेले असणार आहे. सो हा एलईडीचा सिम्बॉल आहे इथे तुम्हाला जो दिसतोय तो. एलईडीचा सिम्बॉल मध्ये काय दिसते, फक्त डायरेक्शन. आउटवर्ड ॲरोची जी डायरेक्शन आहे इंडिकेट्स काय करतो, दॅट दिस डायोड इज इमिटिंग टाईप. लाईट इमिटिंग टाईप आहे, तो काय करतोय, लाईट इमिट करतोय. सो टू इमिट द लाईट, द मटेरियल युज्ड इन द एलईडी इज like gallium arsenide and gallium phosphide. Okay, and similar to PN junction diode, this LED is also operated in forward bias mode only. आता फॉरवर्ड बायस म्हणजे सांगितलं, when P type is connected to positive terminal of battery and N type is connected to negative terminal of battery. ठीक आहे. सो हा N टाईप आहे, तो कुठे कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला कनेक्ट केलेला आहे. आणि हा पी टाईप आहे, पॉझिटिव्ह साईड, ही पी साईड कुठे कनेक्ट केलेली, पॉझिटिव्हला कनेक्ट केलेली. ठीक आहे. सो जेव्हा हा एलईडी आपण फॉरवर्ड बायस करतो, फॉरवर्ड बायस केल्यानंतर काय होतं की इलेक्ट्रॉन्सची कंडिशन, इलेक्ट्रॉन्स इनिशियली कुठे असतात, व्हॅलन्स बँडमध्ये असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स इनिशियली काय असतात, व्हॅलन्स बँडमध्ये असतात, आणि ज्या मोमेंटला तुम्ही त्याला एक्सटर्नल एनर्जी प्रोव्हाइड करतात, आफ्टर गेटिंग दॅट एनर्जी दे विल जम्प्स टू फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. ठीक आहे. ते कुठे जम्प होतात, दॅट इज दे मूव्ह फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. ज्या वेळेस त्यांना एनर्जी मिळते म्हणजे फॉरवर्ड बायस्ड होता, they will move from valence band to conduction band and they form a electron hole pair. आता हा काय म्हणजे, इन शॉर्ट म्हणजे काय ते झालेले, त्यांना एनर्जी मिळाली आहे, त्यांना एनर्जी मिळाल्यामुळे ते व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड मूव्ह होतात, म्हणजे एक्साइट झाले. ड्यू टू एक्साइटेशन दे कॅन फॉर्म इलेक्ट्रॉन होल पेअर इन दी कंडक्शन बँड. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन होल पेअर फॉर्मेशन होतं. आफ्टर फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर, these electrons will return back to their original position. ठीक आहे. सो त्या कंडिशनला ते काय होतात, दे विल गेट रिटर्न बॅक. जेव्हा रिटर्न बॅक होता, while returning back they will starts to emit the light, and this is nothing but the working principle of LED, and which is called as electroluminescence property. electroluminescence word लक्षात ठेवायचा. So what it states, initially when LED is forward biased, electrons are remains in the valence band when initially electrons are in the valence band. When LED is forward biased, electrons will get the energy and they will jumps to from lower energy level to higher energy level, that is from valence band to conduction band. When they are moved to the conduction band, the electron hole pair formation takes place. After formation of electron hole pair, these electrons will return back to their original state. While returning, they will start to emit the light, and this property is called as electroluminescence property. Okay, so this is the working principle of LED. एलईडी मध्ये जे काही मटेरियल यूज केलेले आहे त्या मटेरियलची प्रॉपर्टीज अशी असते की ते काय करतात, ब्लिंक व्हायला लागतं. त्यांना एक्साइट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक एक्सेस एनर्जी अवेलेबल होते, आणि त्या एनर्जीचा इम्पॅक्ट काय होतो की दे विल स्टार्ट टू ब्लिंक.
सो ब्लिंक झाले म्हणजे तुम्हाला त्यातून काय दिसतो, लाईट जनरेट झालेला दिसतो आणि लाईट काय दिसतो तुम्हाला तिथे इमिट झालेला दिसतो. सो मटेरियल्स कुठले यूज होतात, गॅलियम आर्सेनाइड आणि गॅलियम फॉस्फाईड. प्लस एलईडीच्या ऍप्लिकेशन्स तुम्हाला भरपूर माहिती आहे. एलईडी कुठे कुठे यूज होतात, टीव्ही, रिमोट कंट्रोल, जे काही किराणा शॉप, मॉल, शॉपिंग मॉल्स असतील, कुठे पण असेल जिथे तुम्हाला तो डिस्प्ले दिसतोय त्या डिस्प्लेच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय असतात, एलईडी यूज केलेले असतात. सो बेसिक वर्किंग प्रिन्सिपल क्लिअर झालं एलईडीचं. कोणाला काही डाऊट? Yes, ma'am. No, ma'am. नो मॅम. ओके. सो हे होतं एलईडी. नेक्स्ट टाइम आपण पुढचे डायोड्स बघू. आतापर्यंत जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. एलईडीचं मी शॉर्ट पण ते परत रिपीट करते. फंक्शन, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ एलईडी. फर्स्ट ऑफ ऑल एलईडीचा जो सिम्बॉल आहे, एलईडीच्या सिम्बॉल मध्ये एकच चेंज आहे, दॅट इज आउटवर्ड ॲरो डायरेक्शन. आउटवर्ड ॲरो जे आहे ते इंडिकेट काय करतात, लाईट इमिटिंग. ठीक आहे. सो एलईडीज ऑलवेज ऑपरेट्स इन फॉरवर्ड बायस्ड मोड. फॉरवर्ड बायस मध्ये ऑपरेट केला जातो एलईडी. त्यासाठी आपण काय करतो, पॉझिटिव्ह साइड इज कनेक्टेड टू पी साइड अँड निगेटिव्ह साइड इज कनेक्टेड टू एन साइड. ठीक आहे. सो फॉरवर्ड बायस केल्यानंतर काय स्टेट दिलेली त्यांनी इथे डायग्राम दिलेली वर्किंग प्रिन्सिपल साठी. इनिशियली इलेक्ट्रॉन्स आर रिमेन इन द व्हॅलन्स बँड. When they get forward, LED is forward biased, they will get the energy and they will move to the higher energy level, that is at the conduction band. Due to this, what happened? The electron hole pair formation takes place, and after formation of electron hole pair, they will return back to their original position. While returning back, the light gets emitted. Okay, and this is the working principle, and this working principle is called as electroluminescence property. Clear? Yes, ma'am. ओके. नोट डाऊन करून ठेवायचं. एलईडीचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते महत्वाचं आहे. एलईडीचं बऱ्याच एक्झामला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामुळे प्रॉपरली लर्न करून ठेवा. नेक्स्ट टाइम मी विचारेल what is mean by LED, what are the applications and what is its working principle.